नागपुर के भांडेवाड़ी डंपिंग यार्ड की लिमिट को शून्य करने को लेकर राज्य सरकार ने एक बार फिर से नीरी को रिपोर्ट तैयार करने और उसके अनुसार काम करने की बात कही है। पूर्व नागपुर विधायक कृष्णा खोपड़े ने शून्यकाल में यह मुद्दा उठाया, जिस पर जवाब देते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने यह बात कही। शहर के एकमात्र डंपिंग यार्ड भांडेवाड़ी की कचरे की लिमिट कम करने की मांग स्थानीय नागरिकों और जनप्रतिनिधियों द्वारा की जा रही थी। मांग को देखते हुए तत्कालीन फडणवीस सरकार ने लिमिट को 500 से 300 कर दिया था। वहीं मौजूदा लिमिट को शून्य कैसे किया जा सके, इसको लेकर नीरी से रिपोर्ट तैयार करने का निर्देश दिया था। वहीं यह मुद्दा एक मंगलवार को विधानसभा में उठाया गया। पूर्व नगर विधायक कृष्ण खोपड़े ने ध्यान आकर्षण प्रस्ताव के दौरान यह मुद्दा उठाया और नीरी की रिपोर्ट पर भांडेवाड़ी डंपिंग यार्ड की लिमिट को शून्य करने के लिए अधिकारियों को निर्देश देने की मांग की। डंपिंग यार्ड ची परिस्थिती आज अशी आहे का 95-96% त्या ठिकाणी खाली झालेला आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। अनेक नागरिकांचे रोज वर्तमानपत्र टीव्हीच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी येत राहतात आणि नागरिक हा जनप्रतिनिधीला त्या ठिकाणी धारेवर त्या ठिकाणी धरतात आणि म्हणून मी वारंवार या ठिकाणी मागणी केली। महानगरपालिकेला ज्या 2022च्या पत्र आणि 2018च्या नंतर, कारण 2016च्या नीरीचा रिपोर्ट होता, त्या गोष्टीला आज 8 वर्ष झाले आणि या 5-7 वर्षामध्ये महानगरपालिकेने तशा प्रकारची कारवाई केली नाही। माझी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे का नीरीचा रिपोर्ट घेऊन, कारण जोपर्यंत नीरीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत निर्णय घेणं हे अडचणीचं ठरेल आणि म्हणून याच्यामध्ये नीरीचा रिपोर्ट घेऊन हे डंपिंग यार्ड 300 ची जी आज लिमिट आहे शून्य कशी होईल त्या दृष्टिकोनातून सनार या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे आणि म्हणून नागपूर शहरामध्ये आज हे मध्यभागी हे डंपिंग यार्ड आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून मंत्री महोदयांना भी माझी विनंती आहे का या संदर्भात आपण तातडीने या संदर्भात कारवाईचे आदेश द्यावे। नीरी रिपोर्ट के अनुसार डंपिंग यार्ड की लिमिट को शून्य करना मुमकिन नहीं है। हालांकि जनप्रतिनिधियों की भावनाओं को देखते हुए एक बार फिर नीरी को रिपोर्ट तैयार करने का निर्देश दिया जाएगा। इसी के साथ मंत्री सामंत ने यह भी कहा कि रिपोर्ट के अनुसार इस पर काम किया जाएगा। 300 मीटरचा बफर झोनची मर्यादा ही शून्यावर आणावी। नागपूर महानगरपालिकेने केंद्र शासनाकडील मॅन्युअल ऑन म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत नीरीकडनं 5 वर्षापूर्वी एक रिपोर्ट घेतलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान स्पष्ट असं म्हटलेलं आहे की हे करता येणार नाही। परंतु सन्माननीय सदस्यांच्या भावना लक्षात घेता पुन्हा एकदा या संस्थेला कळवलं जाईल। नागपूर महानगरपालिकेचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्या संस्थेकडे पाठवला जाईल आणि त्या संस्थेकडनं अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल।